Hello student, I am Mr. Deepak Ahirao sir, Pimpalgaon High School, Pimpalgaon Baswant. We are going to learn about the science subject standard 8, chapter number 5, inside the atom. Okay, we have to learn about the protons, neutrons, okay, nucleus, and today we are going to learn about the electron. बघा पण आपण मागच्या तासाला प्रोटॉन पाहिलं, न्यूट्रॉन पाहिलं, न्यूक्लियस पाहिलं, ओके. आणि आज आपण काय शिकणार आहोत? इलेक्ट्रॉन काय असतं तर बघा, इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. तर इलेक्ट्रॉन सुद्धा हा काय रे एक प्रकारचा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे आणि तो निगेटिव्हली असतो, तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई, आणि त्याच्या डोक्यावरती मायनस साइन असतं ई. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन जो असतो त्याच्यावर सुद्धा जो एकक आहे तो काय आहे? 1e. लक्षात आहे, -1e. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन हा काय असतो रे मग? एक असा त्याच्यावरती ऋण प्रभार असतो आणि त्याचा एकक सुद्धा 1e आहे. मास ऑफ अन इलेक्ट्रॉन इज, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनचा जो मास आहे कसा असतो? इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम जो असतो त्याच्यापेक्षा 1800 टाइम्स त्याचं जे मास आहे तो कमी असतो. लक्षात घ्या, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज, इलेक्ट्रॉनचा जो मास आहे, लक्षात घ्या, मास वस्तुमान तो कसा आहे? 1800 टाइम्स, 1800 टाइम्स म्हणजे पट असं म्हणतो, पटीने कसा असतो? कमी असतो. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान असतात ते वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा तो कसा असतो? 1800 टाइम पट तो कसा असतो? कमी असतो. आणि देअरफॉर द मास ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. त्यामुळे काय इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान जे असतात ते काय आहे? आपल्याला एकदम निग्लिजिबल आहे याच्या कम्पेअरमध्ये. लक्षात घ्या, एकदम निग्लिजिबल. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रान्युक्लियर पार्ट रिव्हॉल्व्स इन द डिस्क्रीट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या अवतीभोवती एक ऑर्बिट असतात. लक्षात घ्या, कवच असतं, ऑर्बिट असतं, आणि त्या ऑर्बिटच्या मध्ये, त्या ऑर्बिटवर इलेक्ट्रॉन हे का असतात? रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट. जे दिलेले जे ऑर्बिट आहे, प्रत्येक न्यूक्लियसचे काही ना काही ऑर्बिट असतात, त्या ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामध्ये ते फिरत असतात. आणि द ऑर्बिट बिईंग 3 डायमेन्शनल इन नेचर. आणि ऑर्बिट जे असतात ते 3 डायमेन्शनल असतात. लक्षात घ्या, म्हणजे त्रिमिती काय असतात? ते त्रिमिती अशी त्यांची कक्षा असते. आणि अ टर्म शेल इज यूज इन द स्टेट ऑफ द टर्म ऑर्बिट. त्या शेलला आपण ऑर्बिट म्हणतो. लक्षात घ्या, द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची काय एनर्जी आहे आणि इज डिटरमाइंड बाय, ती डिटरमाइन केली जात असते बाय द शेल. त्या जी ऑर्बिट आहे, ती जे कवच आहे, त्या कवचावरून, लक्षात आहे, कवचावरून त्या इलेक्ट्रॉनची किती एनर्जी आहे हे ठरवलं जात असतं. कारण ते त्या कवचात किती इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवरून त्याची एनर्जी ठरवली जात असते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. लक्षात घ्या. देअरफॉर, आणि म्हणूनच इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे ॲटम आहे त्याचे इलेक्ट्रिकली चार्ज काय होता? बॅलन्स केला जात असतो. म्हणून तो जो ॲटम असतो, अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणून त्या
ॲटमला इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हणतात. कारण जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत, जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन आहेत. इलेक्ट्रिकली ते बॅलन्स होऊन गेलेले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. लक्षात घ्या पोरांनो. ओके, बघा आपण मागच्या तासाला प्रोटॉन पाहिलं, न्यूक्लियस पाहिलं, न्यूट्रॉन्स काय असतात ते पाहिलं. आता आपण बघा पुढे पाहत आहोत, यूज युअर ब्रेन पॉवर. काय दिलं इथं बघा, काय सांगता येईल का तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर. हाऊ मेनी टाईप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल आर फाउंड इन द ॲटम. समजा एखादा एलिमेंट आहे, त्याच्या ज्या ॲटम आहे त्या ॲटम मध्ये एकूण सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे प्रकार किती असतात. देर आर 3. एकूण 3 प्रकार आहेत. माहिती ना आपल्याला कोणकोणते, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. देर आर 3 सब ॲटॉमिक पार्टिकल ऑफ द ॲटम किंवा फाउंड आर इन द ॲटम. ठीक आहे. विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल इलेक्ट्रिकली चार्ज असतात रे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह हे असतात इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल. विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. केंद्रकामध्ये कोणते चार्ज पार्टिकल प्रेझेंट असतात. न्यूक्लियसमध्ये कोणते सब ॲटॉमिक चार्ज पार्टिकल प्रेझेंट असतात. प्रोटॉन आणि प्रोटॉनच असतात. काय असतात, प्रोटॉन. आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्स ना म्हणजे न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात, केंद्रकामध्ये असतात. आणि इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या बाहेर म्हणजे त्याच्या कक्षेमध्ये असतात, शेल्समध्ये असतात. बघा, व्हेअर आर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस. लक्षात घ्या, सांगायला याचा अर्थ काय आहे, केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे जे असतात, फिरणारे जे असतात इलेक्ट्रॉन, ते कुठे असतात रे मग. केंद्रकाच्या अवतीभोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे असतात, तर त्याच न्यूक्लियसच्या ऑर्बिटमध्ये असतात. त्या न्यूक्लियसचे जे कवच आहे, शेल आहे, तिथं ते इलेक्ट्रॉन असतात. अलग लक्षामध्ये, सोपं आहे, काहीच कठीण नाही पोरांनो. बघा काय म्हटलं बघा, द मास ऑफ अन इलेक्ट्रॉन बिंग निग्लिजिबल. इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो निग्लिजिबल असतो. देअरफॉर द मास ऑफ ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे असतात याच्यावर त्यांचा मास अवलंबून असतो. कारण इलेक्ट्रॉन नसतो, कारण इलेक्ट्रॉनचं जे मास आहे एकदम निग्लिजिबल आहे म्हणून. लक्षात घ्या. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. तर त्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये असलेले, केंद्रकामध्ये असलेले जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत, यावरूनच आपण त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास काढू शकतो. लक्षात घ्या, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची ॲडिशन केली जाते आणि तो त्याचा असतो मास, त्या एलिमेंटचा असतो तो मास. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. आणि त्या ॲटमचा किंवा एलिमेंटचा जो मास आहे तो कशाने डिनोट करतात, मास नंबर ए ने डिनोट करतात, दर्शवला जातो. नंतर बघा, द कन्व्हेन्शनल टू डिनोट atomic symbol, atomic number and atomic mass are together is shown as follow. बघा दाखवलेला आहे सिम्बॉल. ए मीन्स काय, वरचा जो ए आहे तो काय आहे, ॲटॉमिक मास. झेड काय आहे, ॲटॉमिक नंबर. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, कन्व्हेन्शनल सिम्बॉल कार्बन दिला बघा, कार्बनचा ॲटॉमिक मास 6 असतो, त्याची दुप्पट काय असतो, ॲटॉमिक नंबर आहे आणि हा ॲटॉमिक मास आहे. खाली नंबर असतो, वरती मास असतो. मीन्स दॅट द ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6. बघा, प्रोटॉनचे जे कार्बन जे आहेत, प्रोटॉन म्हणजे कार्बनचे जो आहे कार्बन, याचे प्रोटॉनचे नंबर 6 असतात म्हणून तो ॲटॉमिक नंबर झाला. 6 काय मग ते कार्बनचा ॲटॉमिक नंबर. अँड मास नंबर ऑफ कार्बन इज 12. आणि कार्बनचा मास नंबर हा 12 आहे. 12 कावर आहे की जेवढे प्रोटॉन आहेत तेवढे न्यूट्रॉन आहेत, दोघांचे ऍडिशन काय होते, 12 म्हणून. फ्रॉम धिस इट इज ऑल्सो लर्न दॅट न्यूक्लियस ऑफ कार्बन कंटेन 6 दॅट इज 6 न्यूट्रॉन. बघा काय दिलंय की इट इज ऑल्सो लर्न दॅट न्यूक्लियस ऑफ कार्बनचं जर न्यूक्लियस मध्ये काय असतं, कसं असतं बघा, 12 - 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन असतात. लक्षात घ्या. मास नंबर मधून काय करायचं, कार्बन नंबर मायनस करायचा,
म्हणजे उरलेला न्यूट्रॉन असतो. मास नंबर 12 आहे, ठीक आहे. कार्बनचा नंबर 6 आहे, तो मायनस केला तर 6 उरले, म्हणजे ते 6 न्यूट्रॉन आहेत असं त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने बघा आपण हा टॉपिक पाहिला. इथं थांबवू आता आपण. पुढच्या तासाला पुढचं टॉपिक शिकूया. ओके.